हा कोणाचा फोन आहे? पोरांना मारून टाकायला लागले, असे काय करायला लागले? पडलं की याड्यांनो आमच्या पोराला मारून राहिले, आमच्या पोराला काय केलं? बघा एक येतंय, एक सांगतंय गावाचं नाव बदनाम नका करू, दुसरं येतंय सांगतंय गावाचं नाव बदनाम करू नका. का गावाचं नाव बदनाम करू नका? कशाबद्दल गावाचं नाव बदनाम करू नका? अरे थोडा तरी विचार करा. आज माझ्या आजीचं नाव बदनाम झालं, विठाबाईच्या तमाशाला मारहाण झाली. त्याचं काय वाटतं का तुम्हाला? तुम्हाला तुमच्या गावाचं नाव बदनाम करू नका सांगताय. बांगड्या भरा, अजिबात नाही आम्ही सण करणार. आज विठाबाई असत्या तर काय? आज विठाबाई जर असती ना तर 15 मिनिटात पोलीस स्टेशनला ज्यांनी आरोप केलेला आहे ते हजर राहिले असते. अख्ख्या भारताला माहिती आहे विठाबाई कशी होती ते. पण तसंच आमचं एकच म्हणणं आहे, विठाबाईच्या नातवंडांना हा न्याय मिळालाच पाहिजे. वरुण फाटा येथे पेट्रोल पंपावर मी पेट्रोल भरण्यासाठी गेलो, डिझेल भरण्यासाठी गेलो आणि डिझेल वगैरे भरून झाल्यानंतर आम्ही सगळ्या गाड्या आम्ही एका लाईनीने बाहेर घेतल्या होत्या. पण समोरून काही इसम दारू पिऊन समोरून आले आणि आल्याबरोबर आमचे जे ड्रायव्हर होता एका ट्रकचा त्याला शिवीगाळ करायला लागले. शिवीगाळ करताना त्यांना प्रत्युत्तर दिलं. पण त्याने प्रत्युत्तर दिल्यानंतर त्याने गाडी आडवी लावली. आडवी लावल्यानंतर डायरेक्ट गाडीवरती चढून तो ड्रायव्हरला मारायला लागल्यानंतर आम्ही सगळेजण सोडवायला गेलो तर आम्हाला सुद्धा लात्या वगैरे मारायला लागले. मग त्यानंतर आम्ही स्वरक्षणासाठी त्याला खाली ओढल्यानंतर त्याने गावातील काही तरुणांना बोलवून घेतलं. जे तरुण त्या ठिकाणी आले एकही सुद्धित नव्हता. त्या ठिकाणी कमीत कमी 40 ते 50 जण आले. जे दिसेल ते हातामध्ये जे लागेल ते हातामध्ये काठी असू दे दगड असू त्या पद्धतीने मारलं. मला सुद्धा मी फोन करत असताना पोलीस स्टेशनला मी फोन करत होतो तर मला पाठीमागे लागून त्यांनी मारलं. आणि बरंचसं नुकसानसुद्धा आमच्याकडे साहित्याचं त्यांनी केलेलं आहे. मुलींची तर अक्षरशः कपडे फाडलेले आहेत. नको त्या जागी त्यांनी हात घालण्याचा सुद्धा प्रयत्न केला, केस प्रकार केला आहे. आणि गाडीमध्ये ज्या मुली होती त्यांना तुम्ही खाली सोडा नाहीतर आम्ही आतमध्ये घुसतो. आणि काही जण आतमध्ये घुसले पण होते पण आमच्या मुलांनी त्यांना बाहेर ढकलून काढलं. आम्ही स्वतःही ज्या डायल 112ला कॉल आल्यानंतर आम्ही 2 गाड्यासह आम्ही स्वतः स्पॉटला गेलेलो होतो. स्पॉटला जाऊन आम्ही जे जखमी होते जखमींसह पोलीस स्टेशनला आलेलो आहोत. जखमींना औषधोपचाराकरता सरकारी हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे आणि गुन्हा दाखल केल्यानंतर जे त्याच्यामध्ये आरोपीचे नावं निष्पन्न होतील त्यांना रीतसर पद्धतीने अटक केलं जाईल. नाही अजून आमच्याकडे आरोपीची नावं नाहीत. आरोपीची ओळख अजून आम्हाला पटलेली नाही कारण फिर्यादी या आरोपीला ओळखत नाही. त्याच्यामुळे आम्हाला आरोपीची ओळख CCTV फुटेज किंवा नागरिकांची काही तिथं ज्या घटनास्थळावरती जे काय आम्हाला क्ल्यू मिळतील त्याच्यावरूनच आम्ही आरोपीची नावं निष्पन्न करू आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करू. ताब्यात घेतलेले आहेत ते कोण आहेत नेमके? संशयात असं आम्ही अजून कोणालाही घेतलेलं नाही. कोणाला तुमची ताब्यात ठेवलेलं नाही? ताब्यात नाही. महिला कलाकारांना देखील मारहाण झालेली आहे. त्यांचे कपडे फाडण्याचे प्रकार घडलेले आहेत आणि अंगावरती असं ओरखडल्यासारखं पण आहे. मग त्या बाबतीत काय आहे नेमकी पुढील ॲक्शन? महिलांच्या जशा प्रकारची तक्रार आलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे. ज्याप्रमाणे तक्रार देतील त्याप्रमाणे शिक्षण अप्लाय होतील आणि मेडिकलसाठी आम्ही त्यांना महिलांना पाठवलेलं आहे. जे त्यांच्या मंडळाचे जे तमाशा मंडळाचे जे अध्यक्ष आहेत ते तक्रार देत आहेत. त्यांची तक्रार वाचून आपल्याला व्यवस्थित सांगण्यात येईल काही शिक्षण अप्लाय झाली म्हणून. कारण ते किरकोळ होतं, ते फक्त गाडीला धक्का लागण्याचं कारण होतं काहीतरी, परंतु त्याच्यातून एवढी गंभीर मारहाण झाली. आता ह्या सगळ्या तमाशा कलावंतांचं म्हणणं आहे का जास्तीत जास्त कलम लावून किंवा त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, कठोर कारवाई झाली पाहिजे अशी त्यांची मागणी. त्याबद्दल काय सांगाल साहेब तुम्ही? कायद्याला जे अभिप्रेत आहे त्याप्रमाणे ज्याप्रमाणे तक्रार येईल आणि जे शिक्षण अप्लाय होतील तेच शिक्षण अप्लाय होतील. त्याच्या पलीकडे आम्हाला ज्या प्रतिबंध कारवाईचा जो अधिकार दिलेला आहे कायद्याने त्याप्रमाणे सगळ्या कारवाई होतील. आणि 100% आतापर्यंत मी आल्यापासून माझा शब्द असतो की मी गुन्हा दाखल करण्यासाठी जे कायदेशीर तक्रार असेल त्याप्रमाणे गुन्हे दाखल होतील आणि त्याचप्रमाणे कारवाई होईल. इतरत्र काही होणार नाही. तुम्ही मगाशी आपण आतमध्ये भेटलो तेव्हा तुम्ही म्हणाले होते की दोघांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. दोघांना नाही ताब्यात घेतलेलं आम्ही स्पॉटवर गेलेलो होतो. अजूनही आमची आमच्या पुतण्याला इथं आणलंय. ते आता ते विरोधी ज्या गाडीची
काही तुमचं कट लागलेला त्याच्यावरून वाद आहे, तर ते पण लोक आलेले आहेत. तर त्याच्यातले ते आहेत. मला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे, कारण कायद्याला अभिप्रेत काय आहे की जो खरा आरोपी आहे त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, दुसऱ्याला त्याच्यामध्ये ओढलं गेलं नाही पाहिजे. त्यासाठी मला तुम्ही म्हणता की काय गडबड करून याला अटक करा, त्याला अटक नाही, असं कोण म्हणत नाही, म्हणणार पण नाही. ऐका मी सांगतोय, याच्यात असा अभिप्रेत आहे त्याप्रमाणे मला वागावं लागेल आणि नियमाप्रमाणे जे आहे त्याप्रमाणे मी करीन. गुन्हा दाखल झाल्यानंतर माझी पुढची प्रोसेस चालू होईल. सर, स्वर्गीय विठाबाई भाऊ नारायणगावकर यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळालेलं आहे. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही फळमालक मंडळी किंवा कलाकार असतात, त्याचा भविष्यात आक्रोश वाढू शकतो. तुम्ही फळमालकांना, कलाकारांना काय आश्वस्त कराल? या कायद्यात ज्या सेक्शन आता लागतील त्या सेक्शनप्रमाणे 100% मी आश्वासित करतो की माझ्याकडून कोणताही हलगर्जीपणा करणार नाही. जे सेक्शन असेल त्याप्रमाणे कारवाई होईल आणि त्याप्रमाणे पुढची प्रोसेस होईल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.